चुलीवरचा अस्सल बोंबील फ्राय, आजीच्या हातचा स्वाद. मालवणी लोकांची ना खरी रेसिपी अशीच असते बरं का. तर बोंबील फ्राय मालवणी पद्धतीने आज मी करणार आहे. तर छान असा आजीच्या हातची चव. तर एकदम असं गावठी पद्धतीने हा बोंबील फ्राय होणार आहे बरं का. अगदी चुलीवरती ढणढण जाळावरती असं बोंबील फ्राय होणार आहे. तर आजची रेसिपी तुम्ही पूर्ण चुलीवरचा अस्सल बोंबील फ्राय अक्षरशः आम्ही चूल अशी अंगणामध्ये मांडली होती बरं का. तर अंगणामध्ये नवीनच चुलीचं उद्घाटन केलं होतं. चला म्हटलं छान असा बोंबील फ्राय झालाच पाहिजे चमचमीत असा. तव्यामधला बोंबील फ्राय आजी करणार होती बरं का. तर मुलांसाठी स्पेशली डिश. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी. छान असा चुलीला ढणढण असा जाळ लावला होता. एकदम छान अशी चूल पेटल्यानंतर मग आता बोंबील करणार होतं. तर त्यासाठी ना पल्लवी सांगत होते काय काय साहित्य घेतले. ते खोबऱ्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट, मसाला वगैरे सगळं घेतलं होतं. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने असा बोंबील फ्राय खायला इतका टेस्टी लागतो ना. आता मी खात नाही बरं का, पण मुलं खूप टेस्टी म्हणजे खूप असं आवडीने खातात. आणि आजी खूप छान असा करते. अक्षरशः जुन्या पद्धतीने कसा बोंबील फ्राय करतात तशा पद्धतीचा आजीच्या हातचा हा बोंबील फ्राय होणार आहे. आणि छान अशा वातावरणामध्ये अशा चुलीवरचा बोंबील फ्राय खूप छान आज म्हणजे नाही का मुलं एन्जॉय करणार आहेत. तर छान असं ना मुलं आजीला सुद्धा करू लागत होती. चूल वगैरे छान अशी पेटवली होती आणि तव्यामध्येच करणार होतं बरं का. आणि तव्यामधला बोंबील ना खूप छान लागतो असे आजी म्हणतात बरं का. तर मुलांची फरमाईश होती बोंबील फ्राय खायची. तर मुलंसुद्धा खूप लुडबुड करत होती आणि आजीला मदत करत होती. तर छान असा आजीच्या पद्धतीने आजीची ही रेसिपी. आजीने छान अशा ना बोंबीलच्या कांड्या करून घेतल्या होत्या. छान अशा क्लीन करून घेतल्या होत्या आणि त्यांना गरम पाण्यामध्ये छान अशा उकळून घ्यायच्या असं आजीचं म्हणणं होतं. आणि हे सगळं आजीच्या पद्धतीने चालू होतं. आणि आजी खूप छान असं ना बोंबील फ्राय करते बरं का. तर चालू होतं चूल पेटवण्याचं काम. एकदा चूल पेटली ना तर खूप छान असा जाळ लागला ना तर छान असा तवा तापणार आणि मग त्यावरती छान असा बोंबील फ्राय करायचा. त्यासाठी लागणार साहित्य घेतलं होतं. शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचा कूट, असा काळा मसाला, कांदा लसूण मसाला, थोडासा मटण मसाला. पल्लवीला असं त्याचा वासना आवडत नव्हता बरं का. पण छान असं गरम पाण्यामध्ये धुवून वगैरे घेतलं ना तर बोंबीलचा अजिबात वास येत नाही. आणि थोडंसं बाजरीचं पीठ वगैरे टाकलं होतं. त्याने छान असं त्याला ना एकदम स्वच्छ असं धुवून घेतलं होतं. अजिबात त्याचा वास येत नाही. तर मालवणी पद्धतीनेच आजचा बोंबील फ्राय होणार आहे बरं का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अगदी लवकरात लवकर 5 ते 7 मिनटामध्ये अशा पद्धतीने बोंबील फ्राय होतो बरं का. तर छान असं तव्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले. त्यामध्ये सगळा बोंबील असा छान असा धुवून घ्यायचा म्हणजे त्याचा वास सगळा निघून जातो. पहा छान अशा छोट्या छोट्या अशा म्हणजे कांडक्या केल्यात त्याच्या. आणि हा ना मालवणवरूनच आणला आहे बरं का बोंबील. खायला खूप टेस्टी आणि छान आणि अजिबात त्याचा जास्त वास पण येत नाही. पहा त्यामध्ये थोडंसं ना म्हणजे आपलं बाजरीचं पीठ टाकले. आता उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकून छान असा तो बोंबीलच्या कांड्या धुवून घ्यायच्या. खरं सांगू का, असं गावाकडलं चुलीवरची कुठलीही भाजी खायला इतकी टेस्टी लागते ना गरम गरम आणि चुलीवरची भाकरी खरपूस. तर असं गावाकडंच मिळतं बरं का. तर खरंच असं कुठली पण गोष्ट असं कुठली पण रेसिपी असू द्या ही अशी रेसिपी ना शहरात मिळणार नाही. त्यासाठी असं गावाकडलं एकदम छान अशा वातावरणामध्ये चुलीवरचं असं वेगवेगळे पदार्थ खायला खूप छान लागतात बरं का. पहा तर छान असं पाणी उकळलेलं. तर उकळलेल्या पाण्यामध्ये ना छान असं बोंबील आणि त्यामध्ये बाजरीचं पीठ टाकलं होतं. चालू होती रेसिपी. मुलांची लुडबुड पण चालू होती. गरम पाण्यामध्ये बोंबील आणि बाजरीच्या पिठामध्ये छान अशा बोंबीलच्या कांड्या धुवून घेतल्या. असं धुल्यानंतर ना अजिबात बोंबीलच्या ना वास येत नाही. खाताना सुद्धा अजिबात वास येत नाही. आणि गरम गरम पाणी त्यामध्ये बाजरीचं पीठ छान असं धुवून घेतलं 1-2 पाण्यामध्ये. नंतर एकदम स्वच्छ पाण्याने सुद्धा धुवून घेतलं आणि त्यानंतर मग तव्यावरती छान असा बोंबील फ्राय केला. इथे बघा तव्यावरती बोंबिलाच्या ना सगळ्या कांड्या टाकल्यात आणि तेलामध्ये छान असं परतू घेतले. तर असं तेलामध्ये परतून घेतलं ना तर खायला खूप टेस्टी लागतो बरं का. तर थोडंसं तेल आणि त्या कांड्या एकदम छान असं ना थोडंसं नमक टाकून छान अशा परतून दिल्यात. 3-4 मिनटं असं परतून दिलं ना तर खूप छान लागतात. आणि कोणी ना अशा तळलेल्याच कांडक्या खायला ना म्हणजे खातात बरं का. खूप छान लागतात. आरवसुद्धा खातो आणि खायला पण एकदम फ्राय टाईप लागतात बरं का. तर छान अशा तेलामध्ये एकदम अशा क्रिस्पी होईपर्यंत छान त्याला अशा
परतून दिल्या आणि चुलीवरच्या पाना किती छान असा जाळ लागला आणि त्याच्यावरती छान असं बोंबील रसा. तर खूप छान वाटत होतं बरं का सगळ्यांना. असं बाहेर तर ॲक्च्युली ना आमच्या घरात ना असं नॉनव्हेज काय होत नाही बरं का. म्हणजे जे काय असेल ना ते घराच्या बाहेरच. मग आम्ही ना घराच्या बाहेर असं चुलीवरतीच नेहमी करत असतो. पल्लवी ना कधी होईल असं तिथं चालू होतं. तर छान असं एकदम छान त्या कांड्या अशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. फ्राय केलेल्या कांद्यांमध्येच बोंबीलच्या ना त्यामध्ये तेल, घरचा काळा मसाला, थोडंसं कांदा लसूण मसाला, खोबरंचा कूट, शेंगदाण्याचा कूट टाकला आणि छान असं परतू घेतलं बरं का. आणि त्यामध्ये मग थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर छान असं उकळी येऊन थोडंसं घट्ट असं नाही का रबरबीत होण्यासाठी ठेवलं बरं का. छान असा जाळ लावला होता आणि छान असं म्हणजे उकळून तव्यामध्ये त्याला छान असं फ्राय तयार करून घेतलं. खूप छान असा झाला बरं का खायला. सगळ्यांनी एकदा करून पहा, खूप छान लागतो आणि चुलीवरचा तर खूपच छान लागतो. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं का. स्पेशली चुलीवरची रेसिपी बोंबील फ्रायची. तर खूप छान झाला होता बरं का. आरवलासुद्धा खूप आवडला. तर छान असं उकळू घेतलं तर असं छान असं त्यामधलं ना पाणी आटेपर्यंत छान असं त्याला उकळून दिलं. आणि चुलीवरती ना थोडासा वेळ लागतो बरं का. आणि थोडं वारं होतं आणि त्यामुळे अजून थोडासा जास्त वेळ लागत होता. उकळल्यानंतर मग ते थोडंसं त्याच्यातली पाणी वगैरे आटू दिलं. आटल्यानंतर मग छान असा रबरबीत झाला तो बोंबील. अशा पद्धतीने छान असा मालवणी पद्धतीचं एकदम सोप्या पद्धतीने चुलीवरच्या बोंबील फ्राय झाला होता. मुलांनी छान असा खाल्ला बरं का. तर खूप छान झाला होता. खायलासुद्धा खूप छान लागत होता. सगळ्यांनी एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.